कधी कधी एखादी बातमी आपल्याला दुखावत नाही, ती आपल्याला आतून तोडते. मालेगावच्या एका छोट्या गावात फक्त 3 वर्षाची एक परी खेळायला बाहेर गेली आणि परत कधीच आली नाही. ती फक्त 3 वर्षाची होती रे. तिला अजून धावायला देखील नीट येत नव्हतं. आणि एका राक्षसाने काही सेकंदात तिचं सगळं आयुष्य विझवून टाकलं. त्या झाडी तिच्या छोटे हादरलेले पाय किती धडपडले असतील रे. कितीदा तिने जीव तोडून आई आई अशी हाक मारली असेल, पण आपल्या समाजाला तिचं रक्षण करता नाही आलं. तिची आई धावत गेली, श्वास अडकलेला, पाय रक्ताळलेले, वेड्यासारखी रडत होती. माझी मुलगी कुठे आहे? माझी मुलगी कुणी पाहिली का? पण तिला जे मिळालं ते मुलीचं हसणं नव्हतं, तिचे पळणारे पाय नव्हते, तिचं बोलणं नव्हतं. तिच्या हातात निष्पाप थंड छोटस शरीर होतं. आईने तिला उचललं, तिला हलवत होती आई आणि म्हणत होती, उठ ना ग, उठ एकदा, माझ्याकडे बघ. पण तिच्या हातात फक्त शांतता होती, निशब्द निर्दयी शांतता. तिच्या लहान शरीरावरच्या जखमा सांगत होत्या की ती शेवटपर्यंत लढली, शेवटपर्यंत जगायचा प्रयत्न केला, आईपर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला. ते शेवटच्या क्षणी एकटी होती, अंधारात, थंडीत भेदरलेली. आणि आपण मात्र फक्त पोस्ट टाकत बसलोय.